की आता आमच्याकडे गुवाहाटीमध्ये एक मॅडम आहेत, दूरदर्शनमध्ये अँकर आहेत त्या गुवाहाटीच्या. त्यांनी आता मला 500 वस्तू पाठवल्यात, ज्वेलरी, बांबूपासून ज्वेलरी 500. तुम्ही कल्पना करणार नाही ते ज्वेलरी वापरल्यानंतर नेमकी आहे कशाची, ती बांबूपासून आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्याच्यामुळे आता बांबूचं रूप जर बघितलं तर अनेक रूपामध्ये हे ते बांबू येऊ लागलेलं आहे. आणि मग आत्तापर्यंत आम्ही बांबू लागवड करा म्हणून लोकांकडे जात होतो सांगत, आता उलटं सुरू झालेलं आहे. लोक आम्हाला सांगलेले आहेत की आता मला कलकत्त्याहून एका कंपनीचा फोन आला, त्यामुळे भाई साहब हमको 1000 एकड़ जमीन चाहिए, आप दे सकते हैं क्या? एक जण म्हणते आम्हाला 6 लाख एकर पाहिजे, एक जण म्हणते आम्हाला 4 लाख एकर पाहिजे, एक जण तर म्हणलं की पूर्ण स्टील इंडस्ट्रीला जर समजा आपण दगडी कोळसा जाळायच्या ऐवजी चारकोल जाळून जर आपण स्टील तयार केलं, ग्रीन स्टील, तर 1 कोटी एकर बांबू लागल फक्त स्टील इंडस्ट्रीसाठी. तर हे असं सगळं जर ऐकलं तर ह्याच्यामध्ये दिसतंय काय? ह्याच्यामध्ये एकच दिसतंय, आत्तापर्यंत बांबू लागवड करा म्हणजे उपकाराची भावना वाटत होती, परंतु आता उपकाराचं रूपांतर व्यवसायामध्ये झालेलं आहे. बांबूतून आता पैसे मिळणार आहेत आणि मग पैसे एकदा उद्योगातून मिळणार आहेत असं लक्षात आलं आणि मग उद्योग यायला सुरुवात झाली की लोक आता काल वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून मला फोन आला. त्यांनी म्हणले की आमच्याकडे आता ऊसामुळं आमच्या जमिनी आता खाऱ्या होऊ लागलेल्या आहेत. आता मग आता आम्हाला बांबू खरंच पर्याय आहे का? तर मी त्यांना म्हणलं या तुम्ही मुंबईला, मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. तर आता सगळे लोक आता विचारायला सुरुवात केलेत, इंडस्ट्रीसुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे. जर सगळ्या थर्मलमध्ये इथेनॉल, मिथेनॉल, आता समुद्रामध्ये 0.2च्या वर सल्फर असलेलं इंधन वापरायचं नाही. समुद्रामध्ये जेवढे जहाजं चालतात त्या सगळ्या जहाजामध्ये 0.2च्या वर सल्फर असलेलं वाहन चालवायचं नाही असं भारत सरकारने सांगितलेलं आहे. तर जागतिक संघटनेने निर्णय केलेला आहे. त्याच्यामुळे आता 0% सल्फर जर कुठल्या धुरातून निघत असेल तर ते बांबूचं आहे. आणि मी तर ऐकलं की 1 लिटर पेट्रोलला 3 किलो कार्बन तयार होते, मक्याच्या 1 किलोमध्ये 55% कार्बन निघतंय, ऊसापासून 45 निघतंय आणि बांबूपासून जे इथेनॉल निघते त्याला फक्त 5% कार्बन निघते. तर एवढं चमत्कार ह्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आता इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये ब्लेंडिंग, बायोफ्युएल ब्लेंडिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते एकदा आलं तर विमान, जहाजं आणि सगळे वाहनं ह्याच्यामध्ये जर समजा बायोफ्युएल वापरायचा निर्णय तर होणारच आहे, सुरुवात झालेली आहे. हे 100% येणार आहे. आणि एकदा 100% आलं तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असं मला वाटतं. आणि मानवजात वाचवायची असेल तर आता शेतीमध्येच चित्र आहे. आता इंडस्ट्री जग वाचवू शकत नाही. इंडस्ट्रीला आणि जगाला दोघालाही जर वाचवायचं असेल तर आता शेतीच वाचवणार आहे. आणि म्हणून आता सगळ्यांनी मिळून या विषयाकडे आता बघणं गंभीरपणे तयार झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.